केळापूर तालुक्यातील वारा येथे अवैध 80 ब्रास डब्बर साठा जप्त। महसूल विभागाची धडक कारवाई। अवैध 80 ब्रास डब्बर साठा जप्त। आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल नान्ने यांनी दिलेल्या माहितीनुसार केळापूर तालुक्यातील वारा येथे अवैध रेती तस्करी वाहतूक विक्रीवर आळा घालण्यासाठी महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे। यासाठी महसूल विभागाने भरारी पथकाची स्थापना करण्यात आली असून रेती तस्करी आणि वाहतूकवर विविध ठिकाणी छापे टाकत कारवाई केली। याविषयी गोपनीय माहितीनुसार केळापूर तालुक्यातील वारा येथील भारत प्रल्हाद गेडाम यांच्या मालकीचा गट नंबर 2 या शेत जमिनीमध्ये 80 ब्रास डब्बर अवैध उत्खनन करून वाहतूक करून साठा केल्यामुळे पंचनामा करण्यात आला असून सदर साठ्याबाबत परवाना मागितला असता त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा परवाना सादर केला नाही। त्यामुळे अक्षय कुमार भारत गेडाम यांच्यावर सदरचा पंचनामा जप्तीनामा व सुपूर्तनामा करून 80 ब्रास डब्बर साठा जप्त करून कायदेशीर कारवाई केली असल्याचे तहसील विभागाचे मंडळ अधिकारी चालबर्डी CP भोयर व तलाटी BM जीवतोडे व कर्मचारी यांनी सांगितलं आहे। या अवैध 80 ब्रास डब्बर साठ्याबद्दल कारवाई करून 8 ते 10 दिवस उलटूनही गेले तरीही महसूल विभागाने कोणतीही पावले उचललेली दिसून येत नाहीत, अशी सर्वत्र चर्चा होत आहे। सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई-पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे। आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे। कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे। वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित YouTube न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे। हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे। वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे। बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11।